श्री स्वामी समर्थ यांचा दिव्य संदेश। श्री स्वामी समर्थ म्हणतात, कदाचित तुला हा संदेश खोटा वाटेल, परंतु त्याकडे दुर्लक्ष करू नकोस। हा संदेश तुझ्या आणि तुझ्या कुटुंबासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे। स्वामी सांगतात की या रात्री काही अशा गोष्टींचा अंत होईल ज्या तुला हानी पोहोचवू शकतात। त्यामुळे या संदेशाकडे गांभीर्याने पहा। तुमच्यापैकी अनेक जण सध्या तणाव, गोंधळ आणि झोपेच्या समस्येचा सामना करत आहेत। मी तुझ्या जीवनात शांती आणण्यासाठी येथे आहे। मी तुला सांगतो, जर तू फक्त 11 मिनिटे माझ्या या वचनांचे श्रवण केले तर मी स्वतः तुझी सर्वात मोठी इच्छा पूर्ण करीन आणि तुझ्या जीवनात मोठा बदल घडवून आणीन। संकटे आणि विश्वास। तुला वाटत असेल की हे शक्य नाही, पण देवासाठी काहीही अशक्य नाही। संकटे आल्यावर हार मानू नकोस। तुझ्या चिंता माझ्यावर सोपव आणि मी तुला कोणत्याही अडचणींमधून मार्ग काढून नेईन। कोणत्याही परिस्थितीत तू घाबरू नकोस, कारण मी तुझ्या पाठीशी आहे। तू अनेक गोष्टी मनात ठेवून जगत आहेस आणि खूप काही सहन करत आहेस, परंतु माझ्यावर विश्वास ठेव। सर्व काही तुझ्या मनासारखे घडेल। तू एकटा असताना कितीतरी वेळा रडला असशील, पण आता मी तुला मोठा आशीर्वाद देण्याच्या तयारीत आहे। जो अनन्य भावाने माझे चिंतन करतो, त्याच्या संपूर्ण संसाराची जबाबदारी मी घेतो। स्वामींचा दरबार आणि कर्माचे फळ। जीवनात काहीही अर्थ नसेल तर तुला समजून घ्यावे लागेल की स्वामींचा दरबार हा समानतेचा आहे। येथे कोणताही भेदभाव नाही। प्रत्येक जीव माझ्यासाठी सारखाच आहे। जो चांगले कर्म करेल त्याला त्याचे फळ नक्कीच मिळेल। म्हणून सदैव सत्कर्म करा आणि देवावर विश्वास ठेवा। स्वतःच्या कर्मामुळे संकटे येतात, त्यामुळे देवाला दोष देऊ नका। जीवनात कितीही संकटे आली तरी घाबरू नकोस। मी तुला आजपर्यंत सुरक्षित ठेवलं आहे आणि यापुढेही तसं करीन। श्रद्धा आणि सेवाभाव। जो माझ्यावर पूर्ण विश्वास ठेवतो, त्याच्यावर मी कधीही संकट येऊ देत नाही। तू ज्या गोष्टी पाहतो आहेस, त्यापेक्षा मोठी कृपा तुझ्यावर होणार आहे। जर तू या वचनांवर विश्वास ठेवत असशील तर प्रचंड स्वामी बल पाठीशी असे लिहा। जो व्यक्ती शेवटपर्यंत या संदेशाला ऐकेल, त्याच्या आयुष्यात कधीच काही कमी पडणार नाही, हे माझे वचन आहे। जो सेवा करतो तो अनेकदा निंदा आणि अपमान सहन करतो, पण तरीही माझी सेवा करतो, तोच खरा भक्त आहे। मी त्याच्या पाठीशी सदैव उभा आहे। जीवन सहज नसते, ते सहज करावे लागते, धीर धरून आणि सहनशीलतेने वागून। घाबरू नकोस, कारण मी तुझ्या सोबत आहे। जीवनाचे तत्वज्ञान आणि मार्गदर्शन। जीवनात संकटे येतात, पण त्यांना सामोरे जाण्याची ताकदही तुझ्यात आहे। हे लक्षात ठेव। विचारांवर लक्ष ठेवा, कारण विचार शब्द बनतात, शब्द कृतीत उतरतात, कृती सवयी बनतात आणि सवयी चारित्र्य घडवतात। म्हणून आपल्या विचारांवर नियंत्रण ठेवावे, कारण तेच आपल्या भविष्यातील वाटचाल ठरवतात। जर तू या संदेशावर विश्वास ठेवत असशील आणि स्वामी समर्थ यांचा आशीर्वाद घेऊ इच्छित असशील तर हा संदेश इतरांपर्यंत पोहोचवा। यामुळे अनेक लोकांचे जीवन बदलू शकते। तू एकटा नाहीस, मी सदैव तुझ्या पाठीशी आहे। स्वामी समर्थ। स्वामी सांगतात की श्रद्धा आणि सबुरीचे महत्त्व। भक्ताने कर्म करत राहावे, त्याच्या जबाबदाऱ्या पार पाडत राहाव्यात। स्वामी सांगतात, तू चांगले कर्म करत राहा, तुझी जबाबदारी गहेला आमे तयार होत जा। हे स्पष्ट होते की स्वामी आपल्या भक्तांना नेहमी कर्म करण्याचा आणि निःस्वार्थ भावनेने जगण्याचा सल्ला देतात। प्रारब्ध आणि भक्ताची जबाबदारी। स्वामी स्पष्ट करतात की भक्तांनी आपले प्रारब्ध स्वीकारले पाहिजे। तुम्ही आमचे भक्त असला तरी स्वकर्माने प्राप्त झालेल्या प्रारब्ध तुम्हालाच भोगावे लागणार, परंतु त्याचबरोबर स्वामी हेही सांगतात की परिस्थितीच्या दुष्टचक्रात सापडलेल्या भक्तांना ते आधार देतील, त्यांच्या कष्टांमध्ये मदत करतील। नामस्मरण आणि श्रद्धेचा महिमा। स्वामी सांगतात की विपरीत परिस्थितीमध्ये नामस्मरण करणे अत्यंत महत्त्वाचे आहे। आमचे नामस्मरण करा। स्वतःच्या कर्मावर आणि प्रामाणिकपणावर विश्वास ठेवा। श्रद्धा आणि सबुरी यांचे महत्त्व भक्तांना वारंवार सांगितले जाते।
नामस्मरण केल्याने मन शांत राहते आणि भक्तीची जाणीव अधिक दृढ होते. योग्य वेळ येईपर्यंत धीर धरा. स्वामी भक्तांना आश्वासन देतात, योग्य वेळ आली की एवढे भेटेल की मागायला काहीच उरणार नाही. याचा अर्थ भक्तांनी धीर ठेवावा, कारण योग्य वेळी सर्व काही मिळेल. तुझे यश तुझ्या नशिबात लिहिलेले आहे. हे शब्द भक्तांच्या आत्मविश्वासात भर टाकतात. धैर्य आणि संयम ठेवणे हे जीवनातील महत्त्वाचे तत्व आहे. स्वामींचा अखंड आशीर्वाद. माझा आशीर्वाद सदैव तुझ्या पाठीशी आहे, असे स्वामी भक्तांना सतत सांगतात. जेव्हा भक्त संकटात असतात तेव्हा स्वामी त्यांच्या मदतीला येतात. बाला, तू जे गमावले आहेस त्यापेक्षा जास्त तुला मी देणार आहे. भक्तांनी फक्त श्रद्धा आणि सबुरी ठेवल्यास सर्व अडचणी पार पडतात. भक्तांच्या जीवनात आलेल्या अडचणी त्यांना अधिक सक्षम बनवतात. परमेश्वराचा उपदेश. स्वामींनी स्पष्ट सांगितले आहे की जीवनात भूतकाळाबद्दल दुःख, वर्तमान काळाबद्दल अहंकार आणि भविष्यातील मोह ठेवू नये. भूतकाळासाठी दुःख नसावे, वर्तमान काळासाठी अहंकार नसावा, भविष्यासाठी मोह नसावा. या तत्वांचे पालन केल्यास जीवन सोपे आणि आनंदी होते. जीवनाकडे सकारात्मक दृष्टिकोन ठेवावा आणि प्रत्येक क्षणाचा आनंद घ्यावा. भक्तांच्या विश्वासाची परीक्षा. जेव्हा भक्तांसाठी देवाकडे जाण्याचे मार्ग बंद होतात तेव्हा देव स्वतः भक्तांकडे येतात. तू कितीही दुःखात असली तरी घाबरू नको, मी सर्व ठीक करीन. भक्तांचे विश्वास आणि सहनशक्ती त्यांची खरी परीक्षा असते आणि स्वामी त्यांना त्यातून मार्ग काढण्याची ताकद देतात. श्रद्धा ठेवून संकटांचा सामना केल्यास यश नक्की मिळते. खरे मित्र आणि खरे शत्रू ओळखण्याची गरज. बऱ्याचदा मित्र कोण आणि शत्रू कोण हे लक्षात येत नाही. स्वामी भक्तांना सूचना देतात की खरे शत्रू अनेकदा आपल्या भोवतीच असतात आणि त्यांच्या बोलण्यावर विश्वास ठेवणे धोकादायक ठरू शकते. त्यामुळे भक्तांनी संयमाने विचार करावा आणि निर्णय घ्यावा. जीवनात योग्य मित्र निवडणे महत्त्वाचे आहे. प्रेम आणि क्षमाशीलता यांचे महत्त्व. स्वामी भक्तांना सांगतात की प्रेमाने आणि क्षमाशीलतेने वागल्यास जीवनात मोठे परिवर्तन घडू शकते. जर तुम्ही इतरांना प्रेम दिले तर देव एका क्षणात तुमचे संपूर्ण जीवन बदलू शकतो. त्यामुळे भक्तांनी कोणत्याही परिस्थितीत प्रेमाचा मार्ग सोडू नये. द्वेष आणि राग हे जीवनातील शांतता हिरावून नेतात. देवाच्या लीला आणि भक्तांची परीक्षा. स्वामी भक्तांना सांगतात की काळ नक्कीच बदलतो. काहीही कायम राहत नाही बाला, त्यामुळे जे दुःख आज आहे ते उद्या नसेल. स्वामी भक्तांना धीर धरायला सांगतात आणि सांगतात, आम्ही होतो, आम्ही आहोत आणि आम्ही कायम असणार. त्यामुळे भक्तांनी पूर्ण श्रद्धा ठेवावी आणि स्वामींच्या मार्गदर्शनाखाली चालत राहावे. जीवनातील सर्व अनुभव शिकवण देणारे असतात, त्यामुळे परिस्थितीशी जुळवून घ्यावे. संकटांवर विजय मिळवण्याची कला. संकटे कोणालाही चुकत नाहीत, परंतु त्यांना सामोरे जाण्याची पद्धतच भक्तांचे यश ठरवते. स्वामी म्हणतात, संकट येतील पण त्यांच्यामुळे तू अधिक बळकट होशील. संकटांमध्येही संयम ठेवणे आवश्यक आहे. भक्तांनी कोणत्याही प्रकारच्या परिस्थितीचा स्वीकार करावा आणि त्यातून शिकावे. भक्तांची नम्रता आणि सेवा. भक्तीचा खरा अर्थ म्हणजे सेवा. स्वामी सांगतात, जेव्हा भक्त नम्रतेने सेवा करतो तेव्हा त्याला मी स्वतः आशीर्वाद देतो. त्यामुळे भक्तांनी अहंकार सोडून भक्ती करावी आणि इतरांची सेवा करावी. अहंकारामुळे माणूस अंध होतो, तर नम्रतेमुळे त्याला सत्याची जाणीव होते. ईश्वरावर पूर्ण विश्वास ठेवणे. मी तुझ्या पाठीशी आहे हे वाक्य भक्तांसाठी आश्वासनासारखे आहे. भक्तांनी विश्वास ठेवला पाहिजे की ईश्वर त्यांच्या प्रत्येक पावलावर मार्गदर्शन करेल. तू फक्त विश्वास ठेव, असे स्वामी वारंवार सांगतात. श्रद्धा आणि सबुरीच्या जोरावर भक्त आपले सर्व उद्दिष्ट साध्य करू शकतात. स्वामी समर्थांचा संदेश. जीवनातील संघर्ष आणि श्रद्धा. संयम आणि श्रद्धेची महत्त्वता. जीवनात संकट आणि अडचणी या टाळता येत नाहीत. अनेकदा लोक आपल्याला काय म्हणतील याचा विचार करत बसतो, त्यामुळे जीवन जगण्याचा आनंद हरवतो. स्वामी समर्थ म्हणतात की जीवन नेहमी त्यांच्या विचाराने चालवावे, कारण त्यामध्येच सुख आहे.
जर तुम्ही तयार असाल तर स्वामी अशक्य गोष्टीही शक्य करतील। अपयश म्हणजे संकट नव्हे। स्वामी सांगतात की प्रत्येक इच्छा लगेचच पूर्ण होत नाही, काही गोष्टीसाठी वेळ लागतो। त्यामुळे चिंता करण्याची गरज नाही, कारण स्वामी आपल्या मागे आहेत। अपयश म्हणजे संकट नव्हे, तर योग्य मार्गावर नेणारा एक टप्पा आहे। त्यामुळे धैर्य सोडू नका आणि निराश होऊ नका, कारण जो तुमचे भले पाहतो तो ब्रह्मांडाचा सर्वात मोठा लेखक आहे। जीवनातील संघर्ष आणि स्वामींचा पाठिंबा। अनेक दुःखांनंतरही तुमच्या आयुष्यात आनंद येणार आहे। स्वामी समर्थांचे प्रेम तुमच्यावर अपार आहे। त्यांची कृपा असेल तर तुम्हाला तुमच्या क्षमतांपेक्षा जास्त उंच भरारी घेता येईल। जीवन एकटे जगणे कठीण आहे आणि भविष्यात काय आहे हे सांगणे अशक्य असते। मात्र योग्य वेळी आणि योग्य प्रकारे यश मिळते। त्यामुळे संघर्षासाठी सदैव तयार राहा आणि भीती बाळगू नका। स्वामी तुमच्या पाठीशी आहेत। स्वामी समर्थांचा आत्मविश्वास आणि भक्तांच्या जीवनातील परिवर्तन। स्वामी समर्थ म्हणतात की जर तुमच्या जीवनात कोणीही तिरस्कार करत असेल तरीही तुम्ही तुमचा संयम आणि निस्वार्थीपणा सोडू नका। वाईट परिस्थितीत माणूस अनेक गोष्टी विसरतो, पण स्वामी समर्थ नेहमी आपल्या भक्तांसोबत असतात। चमत्कार म्हणजे काय? स्वामी म्हणतात की स्वतःवर विश्वास असेल तर चमत्कार आपोआप घडतात। भक्ताच्या प्रत्येक प्रयत्नाला स्वामी समर्थांचा आशीर्वाद असतो। भक्तांच्या श्रद्धेवर स्वामींचा विश्वास। काही गोष्टी आपल्या हातात नसतात, अशा वेळी त्या स्वामी समर्थांकडे सोपवाव्यात। ते म्हणतात की कधीही घाबरू नका, कारण मी तुमच्या सोबत आहे। श्रद्धा ठेवा, कारण स्वामी समर्थ आईप्रमाणे आपल्या भक्तांची काळजी घेतात। जीवनात यश मिळवण्यासाठी केवळ सिद्धीच्या मागे लागून काही साध्य होत नाही। जर जीवनातील प्रत्येक गोष्ट आपल्या मनाप्रमाणे घडली असती तर दुःखच अस्तित्वात नसते। मात्र दुःखाशिवाय सुखाची जाणीव होणार नाही। त्यामुळे स्वामी समर्थ सांगतात की भविष्यातील संधी आणि यश त्यांच्याच हातात आहे। श्रद्धेच्या बळावर अडचणींवर मात करा। स्वामी समर्थ सांगतात की संकटाच्या सागरातून जाण्यासाठी श्रद्धेचे गलबत दिलेले आहे। त्यावर विश्वास ठेवा आणि धैर्याने संघर्ष करा। त्यांची महान शक्ती वाऱ्यासारखी असते, ती दिसत नाही पण जाणवते। प्रत्येक भक्तात असामान्य क्षमता असते, फक्त त्यावर विश्वास ठेवणे महत्त्वाचे आहे। स्वामींची कृपा शोधायची नसते, ती अनुभवायची असते। जसे एका वेळी एक वेळचे अन्न मिळवणेही स्वामींच्या कृपेमुळे शक्य होते, तसेच संकटांवर मात करण्याची ताकदही त्यांच्याच कृपेमुळे मिळते। भक्तांच्या प्रार्थनेचे उत्तर। स्वामी समर्थ सांगतात की ते आपल्या भक्तांच्या प्रार्थनेकडे कधीही दुर्लक्ष करत नाहीत। कधी कधी ते अशा प्रकारे उत्तर देतात की जसे भक्तांना अपेक्षित नसते। त्यामुळे स्वामींवर विश्वास ठेवा, त्यांच्या मार्गदर्शनाखाली जीवन जगा आणि पुढे जा। स्वामी समर्थ आणि जीवनातील सकारात्मकता। स्वामी समर्थ शिकवतात की जीवनात कितीही कठीण प्रसंग आले तरीही सकारात्मक दृष्टिकोन ठेवावा। संकटे येतात, पण ती आपल्याला अधिक सक्षम आणि धैर्यवान बनवतात। जीवन हे एका मोठ्या परीक्षेसारखे आहे आणि त्यामध्ये संयम, श्रद्धा आणि परिश्रम महत्त्वाचे आहेत। जीवनात अनेक वेळा परिस्थिती प्रतिकूल वाटते, पण त्या परिस्थितीतही विश्वास ठेवा की स्वामी समर्थ तुम्हाला योग्य मार्ग दाखवतील। भक्ती आणि आत्मशोध। स्वामी समर्थांच्या शिकवणींमध्ये भक्तीला अनन्यसाधारण महत्त्व आहे। ते सांगतात की जो माझ्यावर श्रद्धा ठेवतो तो कधीही अपयशी ठरत नाही। भक्ती म्हणजे केवळ धार्मिक विधी नव्हे, तर ती मनाची अवस्था आहे। आत्मशोध आणि आत्मविश्वासाच्या माध्यमातूनच भक्ती सशक्त बनते। भक्ती आणि श्रद्धेच्या आधारावर जीवनात यशस्वी होता येते। स्वामी समर्थांचा भक्तांसाठी निरोप। स्वामी समर्थ सांगतात, तुमच्या जीवनात येणाऱ्या प्रत्येक प्रसंगाला सामोरे जा, श्रद्धा ठेवा, संयम ठेवा आणि तुमच्या मनगटाच्या जोरावर यश मिळवा। ते भक्तांना सांगतात की तुमच्यावर कितीही संकटे आली तरीही घाबरू नका। प्रत्येक संकटातून तुम्ही काहीतरी शिकता आणि त्यातून तुमचा आत्मविश्वास वाढतो।
विश्वास, प्रार्थना आणि स्वामींचे मार्गदर्शन. स्वामी सांगतात की तुमचे प्रार्थनांचे उत्तर दिले जाईल. देव तुमचे ऐकतो आणि तुमच्या सर्व प्रयत्नांचा सन्मान करतो. त्यावर विश्वास ठेवा आणि पुढे चला. देव तुमच्यावर प्रेम करतो आणि तुमच्या प्रत्येक वेदनेत तुमच्या सोबत असतो. त्यामुळे जर तुम्ही खरोखरच त्याच्यावर श्रद्धा ठेवली तर तुमचे जीवन एका सकारात्मक परिवर्तनाकडे जाईल. परमेश्वराचा कृपा प्रसाद. स्वामी सांगतात, जर तुम्हाला परिपूर्ण व्हायचे असेल तर जा आणि तुमच्यातील काही गरिबांना मदत करा. असे केल्यास तुम्हाला अनंतकाळाचा खजिना प्राप्त होईल. ही शिकवण आपल्याला जीवनात प्रेम, करुणा आणि दानधर्माचे महत्त्व समजावते. गरजूंसाठी केलेले कार्य हेच खरे पुण्य आहे आणि यामुळे आपले जीवन अधिक अर्थपूर्ण होते. संकटे आणि त्यांच्यावर मात करण्याची प्रेरणा. या जगात तुम्हाला त्रास होतील, पण हे लक्षात ठेवा की मी जगावर मात केली आहे, असे स्वामी सांगतात. हे शब्द आपल्याला संकटांमध्ये खंबीर राहण्याची प्रेरणा देतात. जीवनात अनेक आव्हाने येतात, पण विश्वास आणि प्रयत्न केल्यास आपण त्यावर मात करू शकतो. जिथे आपण असू तिथेच देव आपल्याला भेटतो आणि योग्य मार्ग दाखवतो. सकारात्मक विचारसरणीचे महत्त्व. गेल्या काही काळापासून तुम्ही स्वतःला कमी लेखत आहात, पण आता वेळ आली आहे की तुम्ही स्वतःकडे प्रेमाने आणि विश्वासाने पाहावे. देव म्हणतो, माझ्यासाठी तुम्ही मोठे आणि प्रिय आहात. तुमच्या प्रत्येक प्रयत्नांचे फळ तुम्हाला निश्चितच मिळेल. त्यामुळे स्वतःवरील विश्वास बाळगा आणि प्रगतीच्या दिशेने पुढे चला. देवाची योजना आणि तुमच्या आयुष्यातील बदल. ईश्वर वेळ आणि दबाव वापरून सोन्याला शुद्ध करतो, वालूच्या कणांपासून मोती तयार करतो आणि कोळशापासून हिरे बनवतो. मग तो तुमच्यावरही काम करत आहे, असे स्वामी सांगतात. तुम्ही ज्या कठीण परिस्थितीतून जात आहात त्या तुमच्यासाठी एक नवीन अध्याय उघडण्यासाठी आहेत. त्यामुळे कठीण काळात हार मानता प्रार्थना करत राहा आणि परिवर्तनाची वाट पहा. विश्वास ठेवा आणि स्वामींच्या शिकवणी अनुसरा. स्वामी सांगतात, लवकरच तुमच्या सर्व प्रयत्नांचे चीज होईल. जर तुम्हाला विश्वास असेल तर आताच प्रचंड स्वामी बल पाठीशी आहे. ही शिकवण आपल्याला प्रत्येक कठीण प्रसंगात आत्मविश्वासाने उभे राहण्याची प्रेरणा देते. संकटे ही फक्त आपल्या धैर्याची परीक्षा असते आणि त्यातून मार्ग काढल्यास मोठे यश नक्कीच प्राप्त होते. भक्ती आणि समर्पणाचे महत्त्व. स्वामींच्या शिकवणींमध्ये भक्ती आणि समर्पणाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. जेव्हा तुम्ही पूर्णतः समर्पित होता तेव्हा परमेश्वर तुमच्या सर्व गोष्टींची जबाबदारी घेतो. भक्ती ही आपल्याला सन्मार्गावर चालण्यास मदत करते. त्यामुळे कोणत्याही संकटात हार मानू नका, कारण स्वामी तुमच्या पाठीशी आहेत. जीवनात यश आणि समाधान मिळवण्याचा मार्ग. स्वामी सांगतात, जर तुम्ही खऱ्या अर्थाने प्रामाणिक असाल आणि स्वतःच्या उद्दिष्टांसाठी निःस्वार्थी प्रयत्न कराल तर यश आणि समाधान नक्कीच तुमच्या हाती येईल. जीवनातील खरी समृद्धी ही फक्त भौतिक संपत्तीमध्ये नसते, तर मनःशांती, प्रेम आणि करुणेमध्ये असते. संकटांवर विजय मिळवण्यासाठी संयम आणि श्रद्धा. संयम आणि श्रद्धा ही दोन शक्तिशाली गोष्टी आहेत ज्या संकटांवर मात करण्यासाठी आवश्यक असतात. तुम्ही कितीही अंधारात असाल, पण जर तुमच्याकडे श्रद्धेचा प्रकाश असेल तर तुम्ही कोणत्याही अडथळ्यावर मात करू शकता, असे स्वामी सांगतात. त्यामुळे कोणत्याही संकटात संयम ठेवा आणि स्वामींच्या मार्गदर्शनानुसार पुढे जा. देवाचा संदेश आणि मार्गदर्शन. देव म्हणतो, मी तुझ्यावर जास्त प्रेम करतो. तुला तुझ्या आसपासच्या लोकांशी तुलना करण्याची गरज नाही. मी सर्वांना समानतेने निर्माण केले आहे. बाळा, मी तुझ्यावर प्रेम करतो. देवाची ही वचने आपल्याला धीर देणारी आणि आत्मविश्वास वाढवणारी आहेत. प्रत्येक वेळी जेव्हा आपण अडचणीत असतो तेव्हा देव आपल्याला आधार देतो आणि योग्य मार्गदर्शन करतो. प्रार्थना आणि विश्वास. देव सांगतात, तुमच्या बोललेल्या प्रार्थनांचे उत्तर दिले जाईल. ही माझी इच्छा आहे. मी तुमच्यावर नेहमी लक्ष ठेवतो आणि तुमच्या समस्या ऐकतो. त्यामुळे कोणतीही अडचण आली तरी देवावर विश्वास ठेवा. देव तुमच्या सोबत आहे.
प्रत्येक कठीण प्रसंगात देवाचे नाव घ्या आणि मन शांत ठेवा. देवावरचा विश्वास आपल्याला मानसिक आणि आत्मिक शांतता देतो. विश्वासाच्या बळावर आपण कोणत्याही संकटावर मात करू शकतो. धैर्य आणि प्रयत्न. स्वामी म्हणतात, तू खूप काही करू शकतोस. तुला दिलेली बुद्धी आणि शक्ती मोठी आहे. याचा योग्य वापर कर आणि प्रयत्न सुरू ठेव. पुढील काही दिवसात आपल्याला आनंद, प्रेम आणि संपन्नता मिळेल. जे काही कठीण काळ आहे ते संपुष्टात येईल. त्यामुळे धीराने पुढे जा. कठीण प्रसंगांमध्ये हार मानता सातत्याने प्रयत्न करणे महत्त्वाचे आहे. प्रयत्न आणि श्रद्धेच्या बळावर आपण कोणत्याही परिस्थितीवर मात करू शकतो. समस्या आणि त्यावर उपाय. देव सांगतात, समस्या सांगून थांबू नका, त्यावर उपाय शोधा. जगात अशी कोणतीही समस्या नाही ज्यावर उपाय नाही. म्हणून संकटांवर मात करण्याचा विचार करा. आपण हे एकटे करू शकत नाही, पण देव आपल्या बरोबर आहे. प्रत्येक समस्येला काहीतरी कारण असते आणि प्रत्येक अडचणीला उपाय असतो. आपण धैर्याने आणि सकारात्मकतेने त्या अडचणींवर मात करू शकतो. देवावर श्रद्धा ठेवल्यास सर्व समस्या सोडवता येतील. परिवर्तन आणि चमत्कार. देव सांगतात, परिवर्तन स्वीकारणे नेहमी सोपे नसते, पण तुम्हाला जिथे जायचे आहे तिथे पोहोचण्यासाठी ते आवश्यक आहे. जेव्हा आपण कृतज्ञ राहतो तेव्हा संपूर्ण विश्व आपल्यासाठी चमत्कार घडवते. जीवनात अनेक वेळा अनपेक्षित गोष्टी घडतात, पण त्या घडण्यामागे काहीतरी कारण असते. प्रत्येक बदल एक संधी असते, त्यामुळे बदलाचा स्वीकार करणे गरजेचे आहे. परिवर्तनाच्या प्रक्रियेत अनेकदा अडथळे येतात, पण त्यांना तोंड देण्याची शक्ती देव आपल्याला देतो. देवावर विश्वास ठेवा. देव म्हणतात, मी 6 दिवसात जग निर्माण केले. माझ्यावर विश्वास ठेवा. मला तुमच्या समस्या सोडवण्यासाठी आणि विजय मिळवून देण्यासाठी शक्ती आहे. जर तुम्ही हे शेवटपर्यंत वाचले असेल तर तुम्ही भाग्यवान आहात. आपले जीवन सकारात्मक दृष्टिकोन ठेवून जगणे महत्त्वाचे आहे. देव आपल्यावर प्रेम करतो आणि आपले जीवन सुंदर करण्यासाठी सदैव प्रयत्नशील असतो. त्यामुळे कधीही आशा सोडू नका आणि देवावर निःसंदिग्ध विश्वास ठेवा. योग्य मार्ग आणि प्रार्थना. देव सांगतात, तुम्ही योग्य मार्गावर आहात. माझ्या जवळ तुझे खरे बोल आहे. जोपर्यंत तुमची परिस्थिती बदलत नाही तोपर्यंत प्रार्थना करत राहा. चमत्कार दररोज घडतात, त्यामुळे विश्वास सोडू नका. कोणत्याही संकटात असताना देवाचे स्मरण करणे आणि प्रार्थना करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. देव आपल्याला योग्य मार्ग दाखवतो आणि अंधारातून प्रकाशाकडे घेऊन जातो. त्यामुळे सतत प्रार्थना करत राहा आणि देवावर श्रद्धा ठेवा. शांती आणि मुक्तता. स्वामी सांगतात, तू खूप सहन केले आहेस, आता मी तुला मुक्त करीन. मी तुझी मदत करेन. बाळा, मी तुझी आई आहे. यामुळे आपल्याला शांती मिळते आणि नव्या ऊर्जेने आपले जीवन पुढे जात राहते. प्रत्येक वेळी जेव्हा आपण नैराश्यात असतो तेव्हा देव आपल्याला आधार देतो. देवाचे आशीर्वाद आपल्याला मुक्तता आणि आनंद देतात. त्यामुळे कधीही नकारात्मक विचारांना थारा देऊ नका. आपल्या आयुष्यात सकारात्मकता, आरोग्य आणि प्रेम यांचे स्वागत करा. आपल्या प्रत्येक दिवसाबद्दल कृतज्ञ राहा आणि विश्वास ठेवा की सर्व काही चांगल्यासाठी घडत आहे. जीवनात आलेल्या प्रत्येक प्रसंगातून काहीतरी शिकण्यासारखे असते. देव आपल्याला नवीन शिकवण देत असतो. त्यामुळे प्रत्येक गोष्टीकडे सकारात्मक दृष्टिकोन ठेवा आणि देवाच्या मार्गदर्शनावर विश्वास ठेवा. जीवनातील आनंद आणि समाधान. आपले जीवन आनंदाने आणि समाधानाने व्यतीत करण्यासाठी देवावर श्रद्धा असणे महत्त्वाचे आहे. देव आपल्याला नेहमीच योग्य मार्ग दाखवतो आणि आपल्यावर अपार प्रेम करतो. त्यामुळे जीवनातील प्रत्येक क्षणाचा आनंद घ्या आणि देवाच्या शिकवणींचे पालन करा. जीवनात कधीही आशा सोडू नका आणि नेहमीच सकारात्मक दृष्टिकोन ठेवा. जीवनातील परिवर्तनाचे नियम आणि त्यांचा महत्त्व. परिवर्तन ही जीवनाची अपरिहार्य गोष्ट आहे. प्रत्येक क्षण बदल घडवत असतो आणि आपण त्या बदलाला कसा प्रतिसाद देतो हे आपल्या भविष्यावर परिणाम करतं.
स्वामींच्या विचारांनुसार परिवर्तनाची प्रक्रिया काही नियमांवर आधारलेली असते. या नियमांना समजून घेतल्यास आपण अधिक चांगल्या प्रकारे जीवनातील आव्हानांना सामोरे जाऊ शकतो. शांतीचा नियम. शांती ही अंतर्गत स्थिती असते. आपण स्वतःमध्ये शांतता निर्माण केल्याशिवाय ती बाहेर शोधता येत नाही. आपल्या विचारांमध्ये समतोल राखला तरच ह्या शांतीचा अनुभव घेता येतो. अनेकदा बाहेरील परिस्थिती अनुकूल नसते, पण अंतर्गत शांततेसाठी योग्य विचारसरणी अंगीकारणे आवश्यक असते. ध्यान, योग साधना आणि सकारात्मक विचार यामुळे मन शांती मिळवता येते. शांतीचा नियम म्हणजे मनातील अस्थिरता दूर करून स्थिरता मिळवण्याची प्रक्रिया. महान कायद्याचा नियम. जीवनात आपण जे काही विश्वासाने करतो त्याचे परिणाम आपल्या जीवनात परत येतात. ही सृष्टीची निसर्गनियमितता आहे. चांगले विचार आणि कृती आपल्याला चांगले फळ देतात. जर आपण नेहमी सकारात्मक आणि प्रामाणिक राहिलो तर त्याचे दीर्घकालीन फायदे होतात. दुसऱ्यांसाठी चांगले कार्य करणे, मदत करणे आणि दयाळूपणे वागणे यामुळे समाज आणि आपल्या वैयक्तिक जीवनात सकारात्मक परिणाम होतो. जीवनात घडणाऱ्या घटनांचा योग्य वापर करून सकारात्मक दिशेने वाटचाल करावी. जबाबदारीचा नियम. आपल्या जीवनात घडणाऱ्या घटनांची जबाबदारी आपली स्वतःची असते. बाहेरच्या परिस्थितींवर दोष देण्याऐवजी स्वतःमध्ये सुधारणा करण्यावर भर द्यायला हवा. जबाबदारी स्वीकारल्यास जीवन अधिक सक्षम आणि सकारात्मक बनते. आपल्या निर्णयांचे परिणाम स्वीकारणे आणि त्यासाठी आवश्यक ती पावले उचलणे हे यशस्वी जीवनाचे मुख्य सूत्र आहे. आपले यश आणि अपयश हे आपल्या कृतींवर अवलंबून असते. यामुळे आत्मनिर्भरता वाढते आणि जीवनातील अडचणींवर मात करता येते. कनेक्शनचा नियम. आपला भूतकाळ, वर्तमान आणि भविष्य एकमेकांशी जोडलेले असते. त्यामुळे आपल्या आजच्या कृतींचा परिणाम भविष्यात कसा होईल याची जाणीव ठेवणे महत्त्वाचे आहे. जीवन हे अनेक घटकांनी जोडलेले आहे आणि प्रत्येक कृतीचा परिणाम पुढील घटनांवर होतो. पूर्वी घेतलेले निर्णय आणि त्यांचे परिणाम लक्षात घेऊन भविष्यातील योजना आखणे महत्त्वाचे आहे. सतत नवीन शिकणे आणि चुका सुधारून पुढे जाणे हाच खरा विकासाचा मार्ग आहे. फोकसचा नियम. एका वेळी दोन वेगवेगळ्या गोष्टींवर लक्ष केंद्रित करणे कठीण असते. म्हणूनच आपली ऊर्जा आणि वेळ योग्य दिशेने केंद्रित करणे गरजेचे आहे. जीवनातील ध्येय स्पष्ट असले पाहिजे आणि त्यानुसार प्रयत्न केले पाहिजे. अनेक लोक एकाच वेळी अनेक गोष्टी करायला जातात, पण त्यामुळे त्यांच्या लक्षात बाधा येते. आपले ध्येय निश्चित करून त्यासाठी एकाग्रतेने काम करणे अधिक फलदायी ठरते. देण्याचा आणि आदर करण्याचा नियम. आपले वर्तन, विचार आणि कृती एकमेकांशी सुसंगत असायला हवे. आपण जे देतो तेच आपल्याकडे परत येते. म्हणूनच चांगले विचार आणि सत्कृत्ये आपले जीवन समृद्ध करतात. मदत करणाऱ्याला मदतीची परतफेड मिळते. आपल्या जीवनात प्रामाणिकपणा, दयाळूपणा आणि सहकार्याचे मूल्य असले पाहिजे. दुसऱ्यांप्रती आदर बाळगल्यास आपणही आदरास पात्र होतो. सामाजिक सौहार्द टिकवण्यासाठी आणि सकारात्मकता वाढवण्यासाठी हा नियम महत्त्वाचा आहे. गेल्या वेळेचा नियम. गेल्या वेळेला पुन्हा परत आणता येत नाही. त्यामुळे आपले प्रयत्न सातत्याने सुरू ठेवले पाहिजे. जीवनातील प्रत्येक क्षण महत्त्वाचा आहे आणि त्याचा योग्य उपयोग करणे गरजेचे आहे. वेळेचा अपव्यय केल्यास तो पुन्हा भरून काढता येत नाही. त्यामुळे नियोजनबद्ध जीवनशैली अवलंबून प्रत्येक क्षणाचा सदुपयोग करावा. सतत प्रयत्न करत राहणे आणि मागील चुका सुधारून पुढे जाणे यामुळेच यश मिळते. परिवर्तनाचा नियम. परिवर्तन हाच जीवनाचा स्थायित्व असतो. जोपर्यंत आपण शिकत नाही तोपर्यंत मार्ग सापडत नाही. प्रत्येक बदलाच्या मागे एक शिक्षण असते आणि त्यातून आपण अधिक विकसित होत जातो. जीवन सतत बदलत असते आणि त्यासोबत स्वतःमध्ये बदल करणे गरजेचे आहे. जुने विचार आणि चुकीच्या सवयी बदलल्याशिवाय नवीन संधी मिळू शकत नाहीत. म्हणूनच सतत शिकत राहणे आणि स्वतःला विकसित करणे आवश्यक आहे. संधी आणि तयारीचा नियम. संधी त्याच व्यक्तींना मिळते जे त्यासाठी तयार असतात.
म्हणूनच जीवनात संधी येण्यासाठी सातत्याने तयारी करावी लागते. आपल्या कौशल्यांवर काम करणे, नवीन गोष्टी शिकणे आणि स्वतःला सुधारणे गरजेचे आहे. जीवनात येणाऱ्या संधींना योग्य वेळी उपयोगात आणले तरच यश प्राप्त करता येते. सकारात्मकतेचा नियम. सकारात्मक दृष्टिकोन असणे अत्यंत आवश्यक आहे. जीवनात अडचणी आल्याच तरी त्या संधी म्हणून पाहिल्या पाहिजे. सकारात्मक विचारांमुळे आपले मनःस्वास्थ्य चांगले राहते आणि आपल्या कृतींमध्येही सुधारणा होते. सकारात्मक ऊर्जा आपल्या जीवनाला समृद्ध करते आणि आपल्याला नवीन मार्ग शोधण्यास मदत करते. निष्कर्ष. हे सर्व नियम आपल्या दैनंदिन जीवनात महत्त्वाची भूमिका बजावतात. जर आपण त्यांना समजून घेतले आणि आचरणात आणले तर जीवन अधिक समृद्ध, आनंदी आणि संतुलित होऊ शकते. स्वामींच्या शिकवणीनुसार जीवन हा एक प्रवास आहे आणि त्यात शहाणपणाने वाटचाल केली तरच आपण यशस्वी होऊ शकतो. परिवर्तनाचे नियम स्वीकारून आपण अधिक आत्मनिर्भर, संतुलित आणि यशस्वी जीवन जगू शकतो.